मी तर माझ्या ताईसोबत आलो होतो. आज मी आणि माझा मित्र सौरभ भोसले स्पेशल ह्या इंटरॅक्शनच्या शोला आलो होतो. पूर्ण फॅमिली घेऊन आलो होतो या शोला. हा शो आमच्या फ्रेंडने आमच्यासाठी बुक केला होता. म्हणजे माझ्या मित्रांना मला इंट्रोड्यूस करतात सर आमचे. घरातले सगळेजण आम्ही तुझं एपिसोड खूप चांगल्या पद्धतीने बघतो. सगळेजण पास्टचेच किस्से सांगतायत. मी आता प्रेझेंटचं सांगतो. माईक मी घेतलाय पण आता बोलणार आहे. त्यामुळे कळलं ना की सौरभ दादा कसे आहेत आणि हा कार्यक्रम कसा आहे हे पण कळलं. आणि शिवाय भरपूर मजा आली आणि थोडासा व्यक्त होण्याचा पण चान्स भेटला. सर मार खाल्लाय म्हणजे आता कसं आहे की नडग्या पण सडकल्यात आणि सर लय लय करून झाडून लय मार खाल्लाय. मी तर स्वतःहून सांगतो. कोणी कोणी खाल्लाय झाडून मार? ओके ओके, झाडून नडग्यावर मार कोणी कोणी खाल्लाय? तुम्हाला कसं मारलं? अरे उचलून फेकत होता आम्हाला तर. आणि वर त्यांनी रडा लागलास तर परत मारतो पण परत मारायचे पप्पा. हा, रडता पण येत नव्हतं आणि सांगता पण येत नव्हतं. कुठं सुजलंय कुठं वासरलंय कळत नसेल. तो भागच नव्हता सुजलं बिजलं. रडायचं पहिला बंद करायचं आणि दुखत तर असायचं त्यामुळे काही करता येत नसायचं. मग मी काय केलं, त्या दोन्ही मशीनची शेपटेला एकामेकाला बांधली. हा, बांधली आणि काय झालं, याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा मग ती गोट्यात केलं होतं. एकामेकीला बांधायची आणि आपल्या मनात सुटून जायचे. तेवढी केस वाढलेली असायची. आता थोडेसे तेलकट केस असतात त्यामुळे ते निघून जायचं. एक दिवस झालं की दोन्ही सोबत मस्त चालले त्या डोक्यात काहीतरी आतरंगी विचार. दोन्हीची सोबत घ्यायचं बांधली, म्हणजे सॉरी शेपूट बांधली आणि ती झाली टाईट. आता करायचं काय? सरांचा शो बाकी क्रिएटर्सपेक्षा खूप वेगळा आहे. ते 18+ जोक अजिबात मारत नाहीत. त्यांचा लहान मुलांपासून ओल्ड एजवालेही बघू शकतात. आणि सर जे बोलतात ते रिलेट करतं लोकांना. संख्याला तर त्याच नराच्या खाली लय हाणला तो. असं म्हण की तुझा हात वॉरंट डायलॉग मॅच झाला नाही. पण ते अगदी मनातलं जे सगळं जे दुःख राहिलेलं असतं सगळं बाहेर काढतात आणि मन व्यक्त करायला लावतात. आणि पुढचं जे विचार करायची पॉझिटिव्हिटी देतात तेच माझ्यासाठी खूप योग्य आहे असं वाटतं त्यांच्यात. नाही म्हणजे कसं, आपण लहान होतो तेव्हा आई म्हणायची तुला काही कळत नाही. शाळेत गेलो तर मास्तर तुला काही कळत नाही आपल्याला म्हणायचे. लग्न झालं की बायको म्हणते तुला काही कळत नाही. आणि आज तुम्ही शोला घेऊन आलाय बायकोला. तुम्हाला कळलं असेल त्यांना काय म्हणायचंय. नाही खरी येत आहे. मी हा विचार कधीच केला नाही. आई पण म्हणायची तुला काय कळतंय. पप्पा म्हणतो तुला काय कळतंय. मास्तर म्हणतो तुला काय कळतंय. ह्याच्यापेक्षा काय मित्र म्हणतो तुला काय केळं कळतंय. आम्हाला कधीच म्हणजे खरं हो, तुम्ही लय मार्मिक बोललाय. तुम्हाला माहित असेल तर सांगतो. मी आधी पण या शोला आलेलो आहे आणि इथून पुढं पण येत राहणार. कारण खूपच म्हणजे आपण कनेक्ट होतो या शोमध्ये. आणि 3 तास कंटिन्यू तुम्ही हसता, पार एकदम गाल दुखायला लागतात. आणि खूप म्हणजे एनर्जेटिक शो आहे आणि आपल्याला काहीतरी सांगून जातो. फक्त हसी म्हणजे केवढंच नसतं तर काहीतरी एक चांगला संदेश मिळतो नेहमीच ह्या शोमधनं. सो पुढं पण मी नेहमी येत जाणार. भारी शो होता. ते असं काही करायलाच भेटलं ना. डबा सांडले का पॅरेंट्सला बोलवायचे ते. आमच्या शाळेत आम्ही हागलो म्हटलं तरी बाबा याची साफ करायची. हा सांग प्लीज.
एकदा फक्त डबा सांडलेला, पॅरेंट्सला बोलवलं, मम्मीला बोलवलं आणि वरून वाढून सांगते काय अक्षर घाणेरडं, क्लासमध्ये हात धुतो, कपडे फाटलेले. हिला काय करायचं कपडे फाटले तर? मी काय केलंय का? काम डाऊन. तर दादाचा जो बोलण्याचा जो अंदाज आहे किंवा ते लोकांसोबत जे इंटरॅक्शन होतं किंवा जे लोकांना गुंतवून ठेवतात ते एकदम छान प्रकारे ठेवतात. मी 6 वाजता आलो होतो. मी अक्षरशः मोबाईलचा टाईमसुद्धा बघितला नाही. इट मीन्स दादा ज्यावेळेस म्हणला की आपण आता इथं थांबू, त्यावेळेस बघितलं अरे म्हणलं किती वाजलेत, त्यावेळेस कळलं की अरे 9 वाजलेत. म्हणजे एवढं इंटरॅक्शन त्याचं दादाचं एवढं पीपलसोबत एवढं भारी होतं की असं वाटतं की तसं संपूच नाही आणि जास्त त्याचं ऐकत राहावं. ॲक्च्युली ह्यांचे सौरभ दादांचे व्हिडिओ बघून माझी फॅमिली पूर्ण इन्स्पायर झाली होती. त्यांना समोरून फक्त यांना एकदा बघायचं म्हणून आम्ही आलो होतो. पण इथे येऊन जे काय आम्ही कमाल एक्सपिरियन्स केले ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही. इथून पुढे जेव्हा जेव्हा ह्यांचा शो असेल आम्ही नक्की येऊ. माझा मित्र एक म्हणतो गाढवावरती बसायचं आज, एक म्हणतो का नाही बसायचं. दोघांची सहमती असली तर तिसरा काहीच करू शकत नाही. तर आम्ही दोघांनी गाढव पकडला आणि एक बसला आणि एकानं गाढव सोडला. तो गाढव जे त्याला घेऊन धावत गेला रात्री 12:30 वाजता. आणि त्याचं गुडघं म्हणजे टोंगळा, कोपर आणि डोकं फुटलं. संध्याकाळी त्याच्या घरच्यांनी माझ्या घरी आले आणि दुसरा जो मित्र होता त्याच्या घरचे पण माझ्या घरी आले आणि माझ्या फादरनं वरनं हाणला आणि त्याच्या जी मम्मी असते त्याची त्या मम्मीनं पण मला मारला. त्याच्या मम्मीने का तू माझ्या मुलाला घेऊन का गेला. मराठी लोकांपर्यंत हे पोहोचते. स्टँडअप हा प्रकार फक्त लोकांना वाटायचे 18+ आहे, पण हा 18च्या खालच्या मुलांसाठी सुद्धा होऊ शकतो आणि खूप आवडलं. बेस्ट.